महाराष्ट्राकरता आणि मुंबईकरता ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जगातली सगळ्यात स्मार्ट कार ज्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबईपासून आता भारतामध्ये लॉन्च होते आहे। त्याचं जे मेकॅनिझम आहे आणि सर्व्हिसिंग आहे त्याचंही सेंटर हे मुंबईमध्ये ते उघडत आहेत आणि आता पहिल्यांदा ते मुंबई आणि मग त्यानंतर अजून 2 ठिकाणांचं रजिस्ट्रेशन हे मुंबईवरनं सुरू करतील। भारतीय मार्केटमध्ये इंडियन मार्केटमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि ही एंट्री मुंबईमधनं त्यांनी घेतलेली आहे। मुंबईचं एक्सपिरियन्स सेंटर त्यांनी आज ओपन केलेलं आहे। इथे एक्सपिरियन्स सेंटर त्यांचं मुंबईतच दुसऱ्या लोकेशनला लॉजिस्टिक सेंटर आणि त्यासोबत संपूर्ण त्याचं जे मेकॅनिझम आहे आणि सर्व्हिसिंग आहे त्याचंही सेंटर हे मुंबईमध्ये ते उघडत आहेत आणि टेस्लाचं बुकिंग हे या सेंटरपासून ते सुरू करतायत। मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता आणि मुंबईकरता ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जगातली सगळ्यात स्मार्ट कार ज्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबईपासून आता भारतामध्ये लॉन्च होते आहे। पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल, पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याचं 100% इंडियनायझेशन या ठिकाणी होईल आणि त्याचीच सुरुवात आज झालेली आहे। महाराष्ट्राने इलेक्ट्रिक व्हेकल करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे, ज्या पॉलिसीमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पासनं तर गाडीवरच्या टॅक्सेस पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आपण दिले आहेत। मॅन्युफॅक्चरिंग करता वेगळे इन्सेंटिव्ह आपण दिलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र हे ईव्ही करता इलेक्ट्रिक मोबिलिटी करता आता फेवरेट डेस्टिनेशन झालंय आणि लवकरच देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार होते आहे हे सांगताना मला आनंद वाटतो। आज टेस्लाचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी मुंबईमधनं सुरुवात केलेली आहे आणि आता पहिल्यांदा ते मुंबई आणि मग त्यानंतर अजून 2 ठिकाणांचं रजिस्ट्रेशन हे मुंबईवरनं सुरू करतील। मुंबईमध्ये ते 4 मोठे चार्जिंग स्टेशन्स आणि 32 चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज हे तयार करतायत। या कारची खासियत अशी आहे की 15 मिनिटात चार्जिंग होईल आणि 600 किलोमीटर ती चालेल, त्यामुळे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची कार आहे। कुठलंही प्रदूषण याच्यामुळे होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं याचे सेफ्टी फीचर्स असे आहेत की वर्ल्ड वाईड ऍक्सिडेंट हा विषय टेस्ला करता जवळपास नाही सारखा आहे आणि म्हणून एक अतिशय सेफ कार ही आणि त्यातही त्यांचं जगातलं जे सगळ्यात पॉप्युलर मॉडेल आहे मॉडेल वाय ते आज त्यांनी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.